नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भारत मोठा खंडप्राय देश आहे. कुठं कन्याकुमारी तर कुठं काश्मीर. 29 प्रांत आहेत, 1200हून अधिक बोलीभाषा आहेत. खानपान, वेशभूषा, परिसर, निसर्ग सगळं वेगळं आहे. प्रत्येक राज्यातलं सरकार वेगळं आहे. त्या राज्याशी असलेला एकमेकांचा तंटा वेगळा आहे. नेत्यांचं राजकारण वेगळं आहे, कोणाचं समाजकारण वेगळं आहे, तर कोणाचा कारणाविना वाद सुरू आहे. पण जेव्हा केव्हा या देशावर कोणी चाल करून येतो, तेव्हा मात्र सगळे मतभेद, वितंडवाद विसरून हा देश एक होतो. तिथं कुणालाही कुणाच्या भाषेशी, खानपानाशी, अंतर्गत वादाशी देणं घेणं नसतं. जवानांचं बलिदान या देशासाठी सर्वोच्च असतं. मात्र याच देशात अशी एक जमात आहे ज्यांना या सगळ्याशी काहीही देणं घेणं नसतं. ना जवानांच्या रक्ताशी, ना शहीदांच्या शौर्याशी, ना त्यांच्या विना आयुष्य कंठणाऱ्या शहीदांच्या कुटुंबियांशी. उरीच्या हल्ल्याला 11व्या दिवशी चोख उत्तर देऊन मोदींनी भारतावरचे हल्ले यापुढे सहन होणार नाहीत असा स्पष्ट संदेश दिला. मात्र त्यानंतरही या देशात सलमानसारखे लोक पाकिस्तानच्या कलाकारांबद्दल सहानुभूती बाळगून आहेत. दहशतवादाचा आणि कलाकारांचा काय संबंध असा प्रश्न विचारतायत. तोही अशा वेळी ज्यावेळी भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला वाळीत टाकण्याचा प्रयत्न करतोय. अशावेळी सलमानचं वक्तव्य देशाच्या शहीदांच्या कुटुंबांच्या आणि जवानांच्या भावना दुखावणार आहे. त्यामुळे त्याचा विषय आहे सलमानला पाक कलाकारांचा इतका पुळका येण्याचं कारण काय आहे. आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक, दिग्दर्शक निर्माते श्रीरंग गोडबोले, इम्पाचे संचालक विकास पाटील आणि अभिनेते मनोज जोशी आपल्यासोबत असणार आहेत, पल्लवी जोशी अभिनेत्री. पण सुरुवातीला भाजप नेत्या शायना एनसी आपल्यासोबत आहेत. शायना एनसीजी, ही हिंमत कशी होते अख्ख्या जगाच्या प्लॅटफॉर्मवरती आपण पाकिस्तानला एकटं पाडण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याच वेळी सलमान असं वक्तव्य करतोय की त्या देशातल्या कलाकारांचा आणि दहशतवाद्यांचा काय संबंध आहे. मी तुमच्याकडे येण्यापूर्वी आधी तो आपण बाईट ऐकूया, नेमकं सलमान म्हणालाय काय ते ऐकूया, मग तुमच्याकडे मी येतो. जो देश में माहौल बना उस पर कुछ बोलना चाहेंगे आप एनकरेजमेंट के लिए? आइडियल सिचुएशन जो होना चाहिए था वो अमल और पीस का होना चाहिए था. अब ये हो गया है तो ऑब्वियसली एक एक्शन का रिएक्शन तो होगा ही. सो बट इन दिस डे, इन दिस एज, आई थिंक कि अगर प्यार मोहब्बत अमल से है तो बेटर होता सबके लिए, मगर उरी के बाद स्पेशली आम आदमी के लिए. मगर उरी के बाद क्या आप मानते नहीं ये प्रॉपर एक्शन था? हाँ, वही मैं कह रहा हूँ. टेररिस्ट थे ना, तो प्रॉपर एक्शन था. कुछ कलाकारों के भी बॉम्बे में कई कोर्ट्स आए थे कि जो पाकिस्तान के कलाकार हैं उन्हें वापस जाना चाहिए. कुछ पर्टिकुलर वो कलाकार पॉलिटिकल पार्टीज के, वो कलाकार हैं. ये दो अलग अलग सब्जेक्ट्स हैं. वो टेररिस्ट थे, ये कलाकार हैं. आप क्या मानती हैं कि कलाकार टेररिस्ट हैं? वीजा लेके आते हैं, कौन देता है उनको वीजा? हमारी गवर्नमेंट देती है उनको वीजा. वर्क परमिट हमारी गवर्नमेंट देती है उनको. जो देश में माहौल बना उस पर कुछ बोलना चाहेंगे आप एनकरेजमेंट के लिए? सलमान खानला जेव्हा विचारलं की पाकिस्तानच्या कलाकारांबद्दल, त्याला तो म्हणतो की त्यांचा आणि दहशतवाद्यांचा काय संबंध आहे, ते काय दहशतवादी आहेत का. पण मुद्दा असा आहे की MS धोनीची फिल्म जी आहे त्याच्या आयुष्यावरती, ज्याच्यामध्ये सुशांत सिंग राजपूत काम करतोय, ती फिल्म पाकिस्ताननं तिथं प्रदर्शित करायला मनाई केली आहे. MS धोनी, सुशांत सिंग राजपूत कोण आहेत पाकिस्तानसाठी माहिती नाहीये. पण सुरुवातीला नवाब मलिक यांच्याकडे. नवाब मलिक जी, अशी हिंमत आपल्या देशामध्ये का होते? नाही, असं उरी हल्ल्यानंतर किंवा पठाणकोटच्या हल्ल्यानंतर देशातले प्रत्येक नागरिक यांची भावना पाकिस्तान विरोधी आहे. आणि या परिस्थितीमध्ये ठिकठिकाणी लोक सर्व विषयी, क्रीडा असेल, कला असेल, ठिकठिकाणी विरोध सुरू आहे. इम्फानी पण निर्णय घेतलेला आहे की आपण त्यांना काम करण्याची परवानगी देऊ नये. हे असताना ज्या प्रकारे प्रश्न विचारण्यात आला सलमान खानला की तुम्ही कुठेतरी लोकांचे मनोबल वाढवण्यासाठी काय बोला, त्यांनी न बोलता कुठेतरी कलावंतांच्या बाबतीत त्यांनी विधानं केली. कायद्याची चौकट ते बोलत असताना की बाबा त्यांना विजा कोण देते, त्यांना परवानगी कोण देते, त्यांनी हे मुद्दा उपस्थित केला. मला वाटते ही वेळ नाही. या प्रकारे जेव्हा देश एकजुटीने उभा राहिलेला आहे तेव्हा सलमान खाननी या प्रकारे बोलणं योग्य नाही. त्याला कोणीही पाठिंबा देऊ शकत नाही.
पण आता त्यांनी का बोलला त्या बाबतीत तेच खुलासा करू शकते. कदाचित नवाब मलिकजी असं असू शकतं ना की आपण देशाच्या पंतप्रधानांसोबत पतंग उडवतो, पतंगबाजी करतो, किंवा आपण देशाच्या पंतप्रधानांच्या शपथविधीसाठी राजकीय नेते हे 6व्या-7व्या रो मध्ये असतात आणि आपण 3ऱ्या-2ऱ्या रो मध्ये असतो. त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स येत असेल ना की आपण विधानं केली तरी चालून जातील आणि त्याच्यानंतर थोडंफार इकडे तिकडे करून आपल्याला पुन्हा ऍडजस्ट होता येईल. हे खरं आहे, ते मोदी साहेबांची जवळकी त्यांची आहे. त्यांचे वडील त्यांचे जवळ आहे, त्या कुटुंबियांशी मोदी साहेबांच्या जवळचं नातं आहे. मनसे जे कलावंतांचा विरोध करते ते राजसाहेब ठाकरे त्यांच्या सोबत आहे. मला वाटते त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स जास्त आहे. इतर कलावंत आज सैफ अली खान बोलत असताना ते बोले आम्ही कलावंत असताना या भानगडीत आम्हाला नका टाका. ठीक आहे, त्यांनी बोलणं टाळलं, पण यांना कॉन्फिडन्स आहे त्यामुळेच ते बोलले. ही खरी परिस्थिती आहे, याला कोणी नकारू शकत नाही. चला ठीक आहे. अभिनेते मनोज जोशी आहेत आपल्यासोबत. मनोज जोशीजी, तुम्ही इतके वर्ष काम करताय, ही सगळी इंडस्ट्री तुम्ही जवळून पाहताय, नेमकं काय कोणाशी संबंध असतात ह्या सगळ्या विषयाशी तुम्ही अतिशय हे सगळं जवळून पाहत आहात. काय कशामुळे हा कॉन्फिडन्स येतो की आपल्या देशातले अभिनेते आपल्या देशातल्या जवानांच्या कुटुंबियांचं मनोधैर्य वाढवण्याच्या ऐवजी पाकिस्तानच्या कलाकारांची वकिली करत बसतात? मनोज जोशीजी, माझा आवाज येतो तुम्हाला? हो, येतोय. मनोज जोशी, माझा प्रश्न असा आहे की ज्या क्षणाला आपल्या देशातल्या जवानांच्या कुटुंबियांचं मनोधैर्य वाढवण्याची वेळ आहे, त्यावेळेला सलमान सारखे लोक पाकिस्तानच्या कलाकारांची वकिली करत बसतात. तर हा कॉन्फिडन्स कुठून येतो आणि हे असं होतं का? नाही, मला असं वाटतंय की मी ते त्याचं विधान ऐकलेलं नाहीये. काय आहे ते तुम्ही जे सांगताय त्याच्यावरून सांगतो की मला असं वाटतंय की विचार नीट करून बोलले असावेत असं वाटत नाही. एक दुसरी गोष्ट अशी की या देशात सुरक्षा करण्याचं फक्त काम हे फक्त सैनिकांचंच आहे का, की या देशामध्ये काम करणारी जी माणसं आहोत आपण ज्या क्षेत्रात काम करतो, इथे भारतातले 7,500 कलाकार यांच्याकडे संधी नाही म्हणून असे कित्येक कलाकार आहेत. ओके, त्यांना ते पाकिस्तानचे ऍक्टर इथे येतात. इथे येण्यासाठी सुद्धा आमची काही हे नाहीये. कुठल्याही देशातला माणूस कुठेही जाऊन काम करू शकतो, पण ज्या देशाबरोबर कूटनीतिक संबंध आम्ही असे वेगळे त्यांना अलग थलग करण्याचा विचार करतो, जे राष्ट्र ज्याच्याबरोबर ट्रेड बंद करण्याचा विचार करतो, ज्याच्याबरोबर सिंधू नदीचा प्रवाह बंद करण्याची विचारसरणी चालते, आणि तिथे आपण या देशाचे नागरिक आहोत आणि देशासाठी म्हणून, देशाची नीती म्हणून प्रत्येक व्यक्तीनं आपल्या देशासाठी आपण काय करू शकतो याच्याविषयी सुद्धा विचार केला पाहिजे. तर इकडचे म्हणजे आमचे कलाकार इथे भूकमरी मरतायत, त्यांच्याकडे काम नाही, हे इकडे टुरिस्ट विजा घेऊन काम करतात, इकडून पैसा घेऊन जातात, इकडे आमच्या सैन्यांवर हल्ला होतो, 20 सैनिक मारतात, घरात घुसून मारतात, झोपेत असलेल्या सैनिकांना ठार मारतात, आणि असे 26/11 पठाणकोट असे कित्येक हमले इथे झालेले आहेत, कित्येक सैनिकांना नाहक बळी घेतलेला आहे. अशा वेळेला त्यांचं मनोधैर्य वाढवण्यापेक्षा त्या पाकिस्तानी कलाकारांचं मनोधैर्य कशा करता वाढवतायत ते कळत नाही मला. म्हणजे मला अकल्पनीय आहे. नक्कीच अतिशय अकल्पनीय आहे. इंपाचे संचालक आहेत विकास पाटीलजी, तुम्हाला काय वाटतं की अशा आपल्याकडच्या कलाकारांना काम नाहीये, टुरिस्ट विजावरती येतात आणि इथं कामं मिळवतात, इथं काम करतात, इथं पैसे कमावतात, तिकडे जातात, आणि अशा कलाकारांचं समर्थन करतो आपण? काल इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशनची 77वी सर्वसाधारण सभा मुंबई इथं पार पडली. ज्या पद्धतीनं पाकिस्तान भारताच्या जवानावर, सैनिकावर, जनमानसावर हमले करते, त्या सर्वसाधारण सभेमध्ये जे इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन हे भारतातल्या सर्व भाषांना, सर्व रिजन्सना प्रतिनिधित्व करणारी ही सगळ्यात मोठी आणि सगळ्यात जुनी संघटना आहे. त्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रत्येक निर्मात्याची भावना ही अत्यंत तीव्र होती.
कारण एक उदाहरण देतो मी आपल्याला. आमच्या इम्पाचे जे अध्यक्ष आहेत टी.पी. अग्रवाल, त्यांचा आता चित्रपट बनलेला आहे, बऱ्यापैकी त्याचं शूटिंग झालेलं आहे. त्यामध्ये राहत फतेह अली खान यांचं गाणं त्यांनी शूट केलेलं आहे. ज्यावेळेस ह्या गोष्टी सगळ्या घडतायत त्यावेळेस निर्मात्यांनी, आमच्या इम्पाचे अध्यक्षांनी राहत फतेह अली खानना फक्त विनंती केली की बाबा रे, उरीवर आमचे 18 जवान शहीद झालेले आहेत, पठाणकोटमध्ये हमला झालेला आहे, त्या अगोदर 26/11 झालेला आहे, त्या अगोदर संसदेवर हमला झालेला आहे, तर फक्त तुम्ही दिलगिरी आणि निषेध व्यक्त करा की हे जे हमले झालेले आहेत त्याबद्दल फक्त निषेध व्यक्त करा. आम्हाला चित्रपटामध्ये तुम्हाला घेण्यामध्ये आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, आम्हाला तुम्हाला घ्यायचंय, भारतातली जनता तुम्हाला डोक्यावर घेते गायक म्हणून. पण राहत फतेह अली खाननी साधा निषेध सुद्धा केलेला नाही. तर एकही पाकिस्तानी कलाकार, एकही पाकिस्तानी गायक, एकही पाकिस्तानी तंत्रज्ञ यांनी साधा निषेध सुद्धा या घटनेचा केलेला नाही. अशा कलाकारांना, कलाकार सुद्धा एक समाजाचा घटकच असतो. नक्कीच पाकिस्तानी समाजाचा घटक हे कलाकार आहेत. तर ह्या कलाकारांनी साधा निषेध जर केला नसेल तर भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये त्यांना आम्ही काम का द्यावं, त्या निर्मात्याच्या भावना होत्या. आणि त्या भावनेचा आदर म्हणून काल सर्वसाधारण सभेमध्ये सर्व निर्मात्यांनी एकमताने पाकिस्तानी कलाकारांना, पाकिस्तानी तंत्रज्ञांना, पाकिस्तानी टेक्निशियन्सना, गायकांना इथून पुढे चित्रपटामध्ये भाग घेऊ दिला जाणार नाही, घेतलं जाणार नाही, असा एकमताने निर्णय घेतलेला आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मी श्रीरंग गोडबोले तुमच्याकडे होते. असं असतं की कलाकारांना नेहमी जात नसते, धर्म नसतो, प्रांत नसतो असं पण म्हणतो, पण कलाकारांमध्ये हे कुठून येतं? म्हणजे उरीचा हल्ला हा पण दहशतवादी हल्ला आहे आणि फ्रान्समध्ये झालेला, पॅरिसवर झालेला अटॅक पण दहशतवादी हल्ला आहे. त्यावेळेला मात्र पाकिस्तानी कलाकार धडाधड ट्विट टाकत होते, धडाधड ट्विट टाकून सांगत होते की हे अतिशय चुकीचं झालेलं आहे, दहशतवादाला रंग नसतो, दहशतवाद ठेचून काढला पाहिजे. आणि ज्याला भारतावर हल्ला होतो, उरीमध्ये दहशतवादी अटॅक होतो, त्यावेळेला मात्र ते काहीच बोलत नाहीत. मग अशा कलाकारांना यापुढे भारतात येऊ दिलं जावं का? नाही, मुळामध्ये मला हेच मान्य नाहीये की कलाकार आणखीन देश हे काहीतरी या वेगळ्या गोष्टी आहेत. ही चुकीची गोष्ट आहे. कलाकार हा सर्वप्रथम त्या देशाचा नागरिक आहे, आणखी मग त्यानंतरच तो कलाकार आहे. कला आणखीन समाज हे भिन्न असू शकत नाहीत. कलाकाराची दृष्टी आणखीन सामाजिक दृष्टी भिन्न असू शकत नाही. जर का एखादा कलाकार म्हणत असेल की मी अवलिया कलाकार आहे, मला देशाशी काही घेणं देणं नाही, मला सामाजिक परिस्थिती घेणं देणं नाही, राजकीय परिस्थिती घेणं देणं नाही, तर तो कलाकार महामूर्ख आहे. याचं कारण कला ही ज्या मातीतनं जन्माला येते ती मातीच आहे आपला देश. म्हणजे बरोबर, तुम्ही तुमच्या देशाशी तादात्म्य असलंच पाहिजे. तुमच्या देशाच्या भावना आणि तुमच्या भावना एक असल्याच पाहिजेत. तुम्ही अवलिया नाही. समजा साधं उदाहरण आहे, समजा एखादा कलाकार असेल, तो कलाकार गायला, भारत देशामध्ये येऊन गायला, आणि मी त्याला नेपाळी रुपये दिले, तो असं म्हणेल का मी अवलिया आहे, मला फरक पडत नाही, मला नेपाळी रुपये चालतील? तो म्हणेल नाही, हो या नोटा चालत, मला भारतीय नोटा पाहिजेत, इंडियन करन्सी पाहिजे. मग श्रीरंग गोडबोले मुद्दा असा आहे ना, नोटांचा रंग तुम्हाला कळतो, तुम्हाला आपल्या देशाचं नागरिकत्व कळत नाही. नाही, मग मुद्दा असा आहे की या अशा कलाकारांचं समर्थन करणाऱ्या आपल्या देशातल्या कलाकारांचं काय करायचं? मग सलमान सारख्या लोकांचं करायचं काय आता? नाही, सलमानचा बुद्ध्यांक किती आहे मुळात तपासून बघायला पाहिजे. सलमानच्या विधानाला गांभीर्याने घ्यायची काहीच गरज नाही. याचं कारण तो काही विचारवंत नाही. तो एक सामान्य कलाकार आहे. आणखी त्या सामान्य कलाकाराचे विचार प्रगल्भ असतील अशी अपेक्षा धरणे चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करा. मुद्दा असा आहे ना की त्याचा निषेध करा, त्याचा बकोट धरून त्याला जाणीव करून द्या की बाबा रे. नाही, बोला. मुद्दा असा आहे ना की तो सामान्य कलाकार आहे, त्याचा बुद्ध्यांक किती आहे तो तपासला पाहिजे. या सगळे मुद्दे जरी तुमच्या बरोबर असले, त्याचा एकूण वक्तव्यांचा इतिहास पाहतात तरी सुद्धा त्याचं एक या देशामध्ये स्ट्रॉंग फॅन फॉलोइंग आहे, जो देशाबाहेर पण आहे आणि त्याच्या बोलण्याने फरक पडतो. जर अशा माणसांनी जर अशी चुकीची वक्तव्य केली तर त्याला त्याची जाणीव करून द्यायला नको का? प्रश्नच नाही, जाणीव करून द्यायलाच पाहिजे, काही मुद्दाच नाही. आणि सर्व थरातनं त्याचा निषेध व्हायला पाहिजे. आणखी तो जर का बालिशपणे बोलत असेल त्याला ही जाणीव करून दिली पाहिजे की बाबा रे तू बालिश आहेस, तुला कळत नाही तू काय बोलतोस ते. नक्कीच. पल्लवी जोशी कशा पद्धतीने, आणि माझी खात्री की त्याचे वडील त्याला जाणीव करून देतील. आतापर्यंत अनेक वेळा असं झालेलं आहे. गोडबोलेजी त्यांच्या असं आहे ना की सलमान खान वक्तव्य करायचं, मुद्दा असा आहे की सलमान खान वक्तव्य करायचं, सलीम खान यांनी माफी मागायची, त्याला माफ करा म्हणून
दुसरं ट्विट करायचं. सलमान खानने आधीच एक ट्विट करायचं चुकीचं, सलीम खान यांनी बरोबर ट्विट करायचं आणि पुन्हा देशाने त्याला माफ करायचं. हा सिलसिला चालू आहे आपल्याकडे. पल्लवी जोशी, मी तुमच्याकडे येतो. कशा पद्धतीने जाणीव करून दिली पाहिजे सलमानला? कसं कळणार त्याला की बाबा हे असं नाही चालणार आपल्या देशामध्ये? आपल्या देशातले जवान तिथं रक्त सांडतायत, आपल्या देशातले जवान शहीद होत आहेत, त्यांचे कुटुंबीय त्यांच्या शिवाय आयुष्य कंटत आहेत आणि तू अशा वेळेला पाक कलाकारांचं समर्थन नाही करू शकत. हा स्ट्रॉंग मेसेज जाण्यासाठी काय करावं लागेल? सर्वप्रथम तर तुम्ही त्याचे इंटरव्ह्यूज घेणं बंद करा, कारण ज्यांची हिस्ट्रीच अशी आहे की पहिल्यापासून आतापर्यंत अशी विधानं जे मनात येईल, जे डोक्यात येईल ते तो बोलतो आणि त्याच्यानंतर सलीम खान येऊन प्रत्येक वेळेला त्याचं एक्सप्लेनेशन देतात किंवा माफी मागतात. तर अशा लोकांची जर तुम्ही प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केलात वारंवार, तर त्याच्यामध्ये त्यांचा विचार किंवा विचार न केलेली विधानच समोर येणार आहेत. आणि ह्या गोष्टी काय होतात ना, ह्या लोकांना खूप जास्ती फॅन फॉलोईंग आहे, त्याच्यामुळे जे काही हे स्टार्स करतात ते फॅशनेबल ठरतं. त्यामुळे एक नवीन ही फॅशन काही वर्षांपूर्वी मला वाटतं आपल्या देशात सुरू झाली आहे की आर्ट हॅज नो रिलिजन, टेररिझम हॅज नो रिलिजन, हे सगळं म्हणण्याची खूप फॅशन सुरू झालेली आहे आपल्या देशामध्ये. तर आर्टला धर्म नसतो हे ठीक आहे, पण देशधर्म काही असतो की नाही आपल्याला? आणि आपण सगळे आर्टिस्ट एकाच देशाचे आहोत, याच भारताचे आहोत. तर जेव्हा आपले ट्रेड, जसं मनोज जोशींनी अगदी करेक्ट आता विधान केलेलं आहे की आपले ट्रेड बंद होत आहेत, जिकडे इंडस ट्रीटी बद्दल सुद्धा आपण विचार करतोय की पाणी तिकडे सोडायचं का नाही नदींचं, तर ज्या लोकांना त्या पाण्याचा फायदा होणार आहे ते तिथले जे सगळे आहेत शेतकरी, ते काही टेररिस्ट नाही आहेत. ज्यांच्या बरोबर बायलॅटरल ट्रेड आपले बिझनेसमन जे आहेत ते सगळे बंद करायचं ठरवत आहेत, ती लोक पण टेररिस्ट नाही आहेत. बरोबर. पण एक आपल्या देशाचा निर्णय म्हटल्यावर आपल्याला कुठेतरी सॉलिडॅरिटी दाखवायला पाहिजे आणि आपण एकीनं उभं राहिलं पाहिजे. अशा कुठल्याही पद्धतीने चुकीची विधानं करून, मला वाटतं ही विधानं जी लोक करतात ती तुम्ही पहिली ऐकून घेता, तर मला वाटतं ती कॅमेरावर टाकूच नका तुम्ही. मग हे फॅशनेबल व्हायलाच नाही पाहिजे. हे राष्ट्रप्रेम जे आहे हेच फक्त लोकांपर्यंत नाही. पल्लवी जोशीजी, ही विधानं वारंवार कॅमेऱ्यावर दाखवण्याचं कारण जे आहे ना, जे चुकीच्या पद्धतीनं, म्हणजे जे फक्त बॉडी बघून, जे फक्त सलमान खानचे लुक्स बघून, जे त्याचे गाणी बघून त्याचे फॅन होत आहेत ना, त्यांना हे दाखवून दिलं पाहिजे की हा जो मनुष्य आहे, हा जो कलाकार आहे, तो कुठेतरी अतिरेकीपणा पण करतोय आणि तो आपल्या देशाच्या जीवाशी खेळणार आहे. म्हणून ही विधानं दाखवणं पण काही वेळेला गरजेचं असतं. एक छोटासा अतिरेकी, मला वाटतं आपण चुकीचं बोलतो. अतिरेकीपणा, वक्तव्यांचा अतिरेकीपणा, स्पेसिफिक, बी स्पेसिफिक. मी खरं सांगू का, ह्याच्यामध्ये कुठेतरी विचारच नाहीये. एक आपण जितक्या कॅज्युअलपणे की तुम्ही कोणता शर्ट घातलाय, तो कोणता आपण ब्रँड सांगतो, तितक्या कॅज्युअली मला वाटतं हे सलमान खान बोलले. त्यांना ह्याची ग्रॅव्हिटीच समजली नाहीये. चला ठीक आहे, आपण राजकीय पक्षांना या सगळ्याची ग्रॅव्हिटी किती समजली हे पण तपासणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, ब्रेक नंतर परत येणार आहोत. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुद्दा असा आहे की पाक कलाकारांचा सलमानला इतका पुळका का आलाय? तर ब्रेकपूर्वी जसं की पल्लवी जोशी आणि मनोज जोशी म्हणाले की या सगळ्या, हे जे सगळे मुद्दे आहेत, सलमानचा बुद्ध्यांक तपासून बघितला पाहिजे, त्याची वक्तव्य दाखवणं बंद केलं पाहिजे. पण जसं की सलमानचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे, त्याची ग्रॅव्हिटी, सलमानला जे बोलला त्याची ग्रॅव्हिटी त्यालाच समजली नाही, असाही एक मुद्दा आला. मात्र ही ग्रॅव्हिटी आपल्या राजकीय पक्षांना समजली आहे का? कारण कालपर्यंत करण जोहर आणि शाहरुख खानच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या मनसेनं अचानकपणे आता आम्हीच एकट्याने सलमानच्या घराबाहेर आंदोलन का करायचं, कायम आम्हीच का करायचं, अशा प्रकारचा एक सूर घेतलेला आहे. नेमकं अमेय खोपकर नेमकं काय म्हणाले होते ते आधी ऐकूयात आणि मग पुढच्या चर्चेला सुरुवात करूयात. अमेय खोपकर. एकीकडे तुम्ही पाकिस्तानी कलाकारांना मारून काढू किंवा त्यांना मारून देशाबाहेर काढू अशा प्रकारचं स्टेटमेंट करता, आणि दुसरीकडे सलमानने जो तुमच्या भूमिकेचा विरोध केलाय त्यावर फक्त आपण स्टेटमेंट देऊन म्हणता की त्यांचा विरोध करतो. मग विरोध प्रदर्शन का नाही? कारण तुमचे किंवा तुमच्या पक्षाध्यक्षांचे मित्र आहेत म्हणून अशा प्रकारची भूमिका. मी तुम्हाला आता असं सांगितलं की ह्या आमच्या कुठल्या ह्याच्या मैत्रीवर कदापि आड येणार नाही, आणि ह्याच्या रितेश देशमुख देखील केलं होतं आणि खूप लोकांनी आमच्या त्याचा विरोध केला ना. पण आम्ही आमच्या निश्चयावर ठाम होतो. आम्ही कुठे सांगितलं की तो आमचा मित्र असंच बोलला म्हणून आम्ही आता आम्ही आमचा विरोध मावळला. उद्या जगा त्यांनी पाकिस्तानी कलाकारांना घेऊन चित्रपट बनवला, नक्की विरोध होईल, नाही रिलीज होईल ना चित्रपट.
चला, मुद्दा असा आहे की मनसे एरवी खळखटाकच्या भूमिकेत असते आणि शाहरुख आणि करण जोहरच्या घराबाहेर निदर्शनं केली मनसेनी, पण यावेळेला फक्त निषेध करून, म्हणजे खरं तर मनसे एकदम पुणेरी स्टाईलमध्ये गेली, त्याचं आश्चर्य वाटतं. हरकत नाही, खरं तर मनसेचं कोणी इथं उत्तर द्यायला नाहीये. पण शायना यांची ब्रेकपूर्वी जाण्यापूर्वी असा एक मुद्दा निघाला होता की सलमान खानला हा कॉन्फिडन्स कुठून येतो? कदाचित मोदींसोबत पतंग उडवल्यामुळे असेल किंवा कदाचित पंतप्रधानांच्या शपथविधीला 3ऱ्या रोमध्ये बसल्यामुळे असेल, त्यामुळे हा कॉन्फिडन्स येतो की आपण काही बोललं तरी चालू शकतो या देशामध्ये. देखिए, किसने क्या बोला है, किस दृष्टि से बोला है, उसके ऊपर मैं ज्यादा टिप्पणी नहीं करना चाहती हूँ. क्या उन्होंने कहा है कि कलाकार आतंकवादी नहीं है, इससे कोई सहमत है या नहीं सहमत है, ये आज के वातावरण में एक अलग ढंग से देखने की आवश्यकता है. आज प्रायोरिटी क्या है? पठानकोट के बाद पाकिस्तान की सरकार डिनायल मोड, उरी के बाद नवाज शरीफ ने जिक्र तक नहीं किया अपने भाषण में, उसके बाद एक स्टिंग ऑपरेशन होता है जहां पाकिस्तानी आतंकवाद खुद घोषित करते हैं कि किस ढंग से इट इज होम ग्रोन टेरर इन पाकिस्तान. उसके बावजूद वहां की सरकार से कोई प्रतिक्रिया नहीं. तो जब भारत सरकार बोल रही है कि पाकिस्तान को एक टेरर स्टेट घोषित करना चाहिए, आइसोलेट करना चाहिए, जब आप आइसोलेशन की बात करते हैं तो सिर्फ इकोनॉमिकली, पॉलिटिकली, डिप्लोमेटिकली नहीं हो सकता है, कल्चरली भी आपको ये स्टैंड लेना ही पड़ेगा. और इन अ टर्म ऑफ प्रायोरिटी आज जो आप आतंक के प्रति लड़ाई कर रहे हैं, तो ये संघर्ष पाकिस्तान के लोग खुद कर रहे हैं. पख्तून्स हो, बलूचीज हो, लोग जो सिंध में हैं वो भी बोल रहे हैं. तो मैं मानती हूं कि जब एक कलाकार आते हैं भारत में, नाम, शौहरत, पैसा सभी कमाते हैं यहां, और एक आतंकवादी हमला होता है जो आप आपके देश के खिलाफ कुछ नहीं बोलना चाहते हैं, तो वो हमले के बारे में तो बोलिए, वहां कोई टिप्पणी नहीं. और आप फिर ये उम्मीद करते हैं कि भारत सरकार को उदारता दिखानी चाहिए और कल्चरल टाइज रखना चाहिए. जी, म्हणूनच मी तुम्हाला विचारलं की अशा कलाकारांचं समर्थन करणाऱ्या सलमानला कॉन्फिडन्स कुठून येतो? माझा प्रश्न खूप स्पेसिफिक होता. देखिए, सलमान खान ने क्या कहा है उसके ऊपर मैं क्यों टिप्पणी करूं. उन्होंने कहा है कि कलाकार आतंकवादी नहीं है. हम कहां बोल रहे हैं कि कलाकार आतंकवादी है, लेकिन हम बोल रहे हैं कि जो आइसोलेशन की आप बात कर रहे हैं, जो बॉयकॉट की आप बात करते हैं, सिर्फ क्रिकेट या सिर्फ फिल्म्स तक सीमित नहीं है, इकोनॉमिकली भी है, डिप्लोमेटिकली भी है, पॉलिटिकली भी है. जो ये आइसोलेशन आप आज के दिन करेंगे तो इससे दो चीज स्पष्ट होता है. एक, आप आपके सेना के साथ खड़े हैं, और दूसरा जो भावना और जो संवेदनशीलता के साथ हर एक नागरिक आज भारत सरकार के पीछे खड़ा है, वो एकजुट है. अभी इसमें हम नहीं कह रहे हैं कि ये अलायंस आप बाद में वापस रिवाइव नहीं कर सकते हैं. इट्स अ क्वेश्चन ऑफ प्रायोरिटी. आज के दिन में प्रायोरिटी है कि पाकिस्तान को मुंहतोड़ जवाब देना, जो मोदी जी ने स्वयं दिया है. लेकिन ये कहना कि कलाकार को आने दीजिए और ये एक्सेप्शन कीजिए, वो आपका व्यक्तिगत राय मत हो सकता है, लेकिन हम स्वीकार नहीं करने वाले हैं. क्योंकि सलमान खान ने, शायनांसी जी, तुम्ही म्हणताय ते सगळे मुद्दे मान्य आहेत. शायनांसी जी, मुद्दा असा आहे की सलमानने केलेलं वक्तव्य चुकीचं आहे, त्यांनी ते वक्तव्य माघारी घ्यायला पाहिजे, त्यांनी त्या वक्तव्यापासून दूर व्हायला पाहिजे, असं तरी तुम्ही मागणी कराल की नाही कराल? कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यावेळेला आपण एखाद्या देशाला आयसोलेट करण्याची भाषा करतो, त्याच्यासोबत असलेले ट्रेड, त्याच्यासोबत असलेली इंडस्ट्री, या सगळ्या विषयावरती चर्चा करतो, अशा वेळेला देशामधल्या एखाद्या सेलिब्रिटीनं इतकं चुकीचं वक्तव्य केल्यानंतर त्याला त्याची जाणीव करून दिली पाहिजे ना. सलमान खान ने कहा क्या? उन्होंने कहा कि कलाकार आतंकवादी नहीं है. वो चीज बिल्कुल स्पष्ट है. हम कहां बोल रहे हैं कि कलाकार आतंकवादी है. लेकिन मोदी जी का बयान, जब उन्होंने भाषण दिया जहां उन्होंने कहा कि दोनों देश को आजादी मिली साथ में, उसके बाद एक देश सॉफ्टवेयर एक्सपोर्ट कर रहा है और दूसरे देश टेरर को एक्सपोर्ट कर रहा है, तो ये परिप्रेक्ष्य में आप देखेंगे तो प्रायोरिटी क्या है कि हमें, मी तुम्हाला पुन्हा एकदा मुद्द्यावर आणतो शायनांसी जी. माझा प्रश्न अतिशय पिन पॉइंटेड आहे की सलमान खानला त्याच्या चुकीची जाणीव करून द्यायला हवी की नको? प्रतिक्रिया अभिजीत जी, बार बार आप मुझे पूछ रहे हैं कि मुझे क्या लगता है सलमान खान के बयान के ऊपर, वो महत्वपूर्ण नहीं है. मुझे क्या लगता है हमारे सरकार के प्रति वो महत्वपूर्ण है. त्याच्यामुळे सलमान खाननी तेच म्हटलंय की या सरकारने विजा दिल्यामुळे ते कलाकार इथे येतात आणि ते इथे काम करतात. विजा दिला त्यांना विचारा, असं सलमाननी म्हटलंय. म्हणून मी तुम्हाला विचारतोय.
देखिए, वीजा कब मिले थे? पिछली बार जब दिया था तो दिया था सोच समझ के, जहां हम रिश्ता बनाना चाह रहे थे। उसके बाद जो हुआ हम सब जानते हैं। तो आज जो आप चाहेंगे कि पाकिस्तानी कलाकार को वीजा मिले, तो वो संभव नहीं है। मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स, होम डिपार्टमेंट सब तय करेगी कि रणनीति क्या होनी चाहिए, कब लोगों को स्वीकार करना चाहिए। इसके बावजूद मोदी जी का जो स्टेटमेंट था, एज अ स्टेट्समैन उन्होंने कहा कि हमारी जंग कोई पाकिस्तानी इंडिविजुअल के साथ नहीं है, हमारी जो जंग है वो आतंक को लेके है। और जब तक पाकिस्तान एक्सेप्ट नहीं करता है कि वो शरण दे रहे हैं आतंकवादी संगठन और संस्थाओं को, तब तक हम कोई झुकने वाले नहीं। ठीक है। तो मुद्दा लक्षात आलेला आहे। बयान है, आज इन्होंने कुछ कहा, कल किसी और आदर को करतो, कुछ तुम्हाला ते कहना म्हणायचं पड़ेगा, नाहीये, हरकत नाहीये। नवाब मलिक जी, मुद्दा असा आहे की मग आता जाणीव कोण करून देणार सलमानला, की तू जी काही वक्तव्य करतो आहेस ती देशाला आणि देशातल्या काही नागरिकांच्या मनाला ठेच पोहोचवणारी आहेत, आणि अशी वक्तव्य अशा वेळी, ज्यावेळी की भारत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवरती आयसोलेट करण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळेला चुकीची आहेत। ही जाणीव मग आता कोण करून देणार? सरकार तयार नाहीये। नाही बघा, इथे 4 फिल्म इंडस्ट्रीचे संलग्न लोक या चर्चेमध्ये उपस्थित आहे। आपण आर्ट कला ही चर्चा करतो, हे सगळी लोक जे आहेत, करण जौहर असतील, शाहरुख असतील, सलमान असतील, काय हे आर्ट फिल्म बनवत आहे काय? हे सगळे कमर्शियल फिल्म बनवत आहे। मल्टीनॅशनल स्टार कास्ट का घेता येते? कारण त्याला एक ओव्हरसीजचा मोठा बिझनेस आहे। म्हणजे पाकिस्तान नुसतं नाही, ओव्हरसीज म्हणजे संपूर्ण गल्फ आहे, युरोप आहे, इतर अमेरिका आहे, लंडन आहे, UK आहे। इथे एक मोठा बिझनेस असताना मल्टीनॅशनल कास्ट ते घेत आहे। म्हणजे हा सगळा उद्योग पैसेसाठी आहे, हा म्हणजे कला नाही। आणि पैसेसाठी हे कलावंत आहे, कलेसाठी करत नाही, हे सगळे पैसेसाठी करत आहे। त्यासाठी त्यांच्या पाठराखाने त्यांना ओव्हरसीज बिझनेस कुठेतरी कमी होऊ नये, त्यांची फॅन फॉलोईंग ओव्हरसीज मध्ये कमी होऊ नये, त्यासाठी हे सगळं त्यांचं बोलणं आहे। म्हणजे हे कुठेतरी कलेसाठी बोलता नाही, हे पैसेसाठी बोलताय, हे खरं आहे, हे जनतेला कळलं पाहिजे। इथे 4 या फिल्म इंडस्ट्रीची लोक आहेत, त्यांना विचारा की हे आर्ट बाबत बोलताय की पैशामुळे हे सगळी चर्चा करताय? तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे, पण आता असं आहे की प्रश्न असा आहे की सलमान खानला याची कोणीतरी जाणीव करून दिली पाहिजे ना, की जे वक्तव्य तुझी येतात ती चुकीच्या वेळेला येत आहेत, तर ती जाणीव कोण करून देणार? आता असं की राजकीय पक्ष तयार नाहीयेत, सरकार तयार नाहीयेत, तो पुढे येऊन सर्वांसमक्ष असं म्हणतोय लोक करताय, यांना या भारताचं काही घेणं देणं नाही। भाजपची लोक आता त्यांच्या कुठेतरी विरोध करत नाही, ते मोदी साहेबचे जवळ आहे, राज ठाकरेचे जवळ आहे, त्यासाठी त्यांना वाटते की ही परिस्थिती कुठेतरी या शाहरुखची जी फिल्म येणार आहे रईस, त्याला रिलीज करण्यासाठी काही दार उघडायचं आहे किंवा करण जौहरला मदत करायचं आहे, त्यासाठी वातावरण निर्मिती करताय। पण या घडीला या देशातील लोक हे स्वीकारणार नाही। तुमचा उद्योग, तुमच्या तोटा होत असेल, तुमच्या फिल्म तुमच्या घरात ठेवा, आता रिलीज करू नका, लोकांची भावना कुठेतरी दुखवणार आहे, त्यासाठी त्यांनी हे सगळं बंद केलं पाहिजे। ही भूमिका देशवासियांची आहे। चला ठीक आहे। मनोज जोशीजी, तुम्ही दोन्ही भाजप नेत्या शायना एनसी आणि नवाब मलिक जे म्हणाले ते तुम्ही ऐकलत। मुद्दा असा आहे की जाणीव करून द्यायला कोणी तयार नाहीये, कारण कदाचित असं असेल की सर्व पक्षीयांचे असलेले उत्तम संबंध, त्याच्यामुळे या सगळ्या मुद्द्याला आपण हात लावला तर आपले हात पोळतील याची भीती असते कदाचित, त्याच्यामुळे हे सगळं होतं। नाही, मला असं वाटतं की आता सगळ्या पक्षांनी सुद्धा पक्षीय हे म्हणजे हा या पक्षाचा आहे आणि भारतीय जनता पार्टी केंद्रात आहे, हे सगळे सुद्धा त्यांचे पक्षांतर्गत जे काही विरोध किंवा हे असतील ते प्रत्येक माणसानं विसरून देश कसा एकसूत्रतेत आहे आणि एकसंध आहे हे आता उत्तर देण्याची गरज आहे। आणि मगाशी जसं श्रीरंग गोडबोलेंचं मी ऐकलं की कसं आहे की कोण काय बोलतंय आणि खरा हिरो या देशातला कोण आहे, की ते अजित डोवल आहे की ह्या देशाच्या पंतप्रधानांनी जो जबरदस्त निर्णय घेतलाय की ज्या पद्धतीनं चतुरस्त्रपणे हे सगळं हाताळलंय, म्हणजे त्यांना फक्त साष्टांग दंडवतच की ह्या अशा परिस्थितीमध्ये हे असे निर्णय घेऊन हा देशाला 70 वर्ष सतत सातत्यानं पहिल्यांदा एक कानफडात मारायची, काहीतरी घुसवायची, आतंकवादी घुसवायचे, हे 47 सालापासून सुरू आहे पाकिस्तानची कारस्थान। हे झालं सीमेवरती, पण अशा पद्धतीचे निर्णय घेतल्यानंतर त्यात माती घालवण्याचं काम पण इथलीच काही लोक करतात ना, त्यांना पण गप्प बसवण्याची गरज आहे की नाही? मग
नाही, पण गप्प बसवण्याचं ते खरा हिरो कोण आहे हे जनतेला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे त्यात काही म्हणजे त्याला गप्प बसवण्याचं, कारण कसं आहे, मुद्दा असा आहे भाऊ की आज इथे जी माणसं कामाला येतात ती पाकिस्तानी ऍक्टर्स येतात. जसं हे नवाब मलिक आता म्हणाले की बाबा इंटरनॅशनली त्यांचं जे काय त्यांनी त्यांचं तत्वज्ञान किंवा त्यांचा तर्क जो काही असेल तो, आणि तो अंशिक कदाचित खराही असेल, पण मुद्दा असा आहे, मी त्या मुख्य मुद्द्यावर येतो की जे पाकिस्तानी ऍक्टर्स इथं येतात आणि इथं आतंकवादी हमला होतो, त्या हमल्यानंतर इकडचे सैनिक मारले गेल्यानंतर हा भ्याड हल्ला होता आणि अशा पद्धतीची मानवीय हानी किंवा अशा पद्धतीचा हल्ला हा निषेधार्ह आहे, अशा पद्धतीचा एक ब्रही काढत नाही. आणि तिथे 147 मुलं एका शाळेत मारल्यानंतर आम्ही सुद्धा आमच्या फेसबुकवर लिहितो, आम्ही जरी त्या देशाचे नागरिक नसलो किंवा त्या देशाचे आमचे संबंध इतकी वर्ष वाईट असताना सुद्धा आम्ही जर फेसबुकवर लिहितो इकडचे हिंदुस्थानातले कलाकार, तर ते एवढा निषेधार्थ एक शब्द काढू शकत नाही. आणि तशा कलाकारांचं जे इथून आर्थिक उत्पन्न तिकडे घेऊन जातात, माझ्याकडे यांच्यापेक्षा सुंदर चांगले चांगले चेहरे असणारे आणि यांच्यापेक्षा सुद्धा उत्तम टॅलेंटेड ऍक्टर्स आहेत. बरोबर आहे, पण आज इंडस्ट्रीमध्ये ते ऍक्टर त्यांना काम मिळत नाही. अशा ऍक्टर्सना काम दिलं तर मी मान्य करतो. ज्या ऍक्टरांना इथे भारतात कोणी ओळखत नाही त्यांच्यापेक्षा सुद्धा सुंदर सुंदर टॅलेंटेड आणि जबरदस्त नक्कीच त्या लोकांना काम का मिळत नाही. बोलिए शहनाजी बोलिए. अभिजीत जी, देखिए हमें पाकिस्तान से टैलेंट इंपोर्ट करने की आवश्यकता नहीं है. फिलहाल हमें ये रोकना है जो टेररिस्ट एक्टिविटीज वो एक्सपोर्ट कर रहे हैं. और जो उस दिशा में आप चर्चा करना चाहे तो शायद बहुत सारे कलाकार ये भी प्रश्न उठाते हैं कि भारत में जो फिल्म्स बनते हैं वो पाकिस्तान में दिखाते तक नहीं. धोनी को देखिए, उन्होंने बैन किया है. तो मुझे नहीं लगता है कि ये उदारता आपको एक्सपेक्ट करना चाहिए सिर्फ भारत की तरफ से. जो आज भावना है वो भावना क्यों है? आप चाहते हैं कि भाईचारा बढ़े, लोग आपस में अच्छे रहें, हाँ स्वाभाविक रूप से हम चाहते हैं, लेकिन जब वहां के सरकार डिनायल मोड में आज तक है, कोई बयान नहीं, कोई प्रतिक्रिया नहीं, ये खान हो या माहिरा हो, क्या उन्होंने एक बार भी कहा है कि जो आतंकवादी हमले हुए हैं भारत के प्रति वो बिल्कुल दुखदायक है और हम इसका निषेध करते हैं. पण तुम्ही त्यांचा निषेध करताय, पण नाही, मुद्दा असा आहे शहनाईजी, तुम्ही त्यांचा महिरा खान आणि फवाद खान आणि बाकीच्या ज्यांनी जे बोलले त्यांचा निषेध करताय, पण त्या कलाकारांचं समर्थन करणाऱ्यांचा निषेध तुम्ही करू इच्छित नाही आहात. देखिए, मुझे कोई टिप्पणी करने की आवश्यकता नहीं है. सलमान खान ने क्या कहा है? उन्होंने कहा है कि कलाकार आतंकवादी नहीं है. बरं, तुमचं मत काय मग? कलाकार अतिरेकी नसतात म्हणून त्यांना सूट मिळावी असं तुम्हाला वाटतं का? वो वीजा आज के परिस्थिति में नहीं दे सकते हैं क्योंकि आइसोलेशन कांट बी व्यूड इन आइसोलेशन, इट हैज टू बी व्यूड इन टोटॅलिटी. तेच शहनाईजी, तेच म्हणणं आहे सलमानचं की ते दहशतवादी नाहीयेत, कलाकार दहशतवादी नाहीयेत म्हणून त्यांना बॅन करणं चुकीचं असंच तरी त्याचं म्हणणं आहे. मैंने आपको अभिजीत जी पहले भी कहा कि जब आप आइसोलेट कर रहे हैं इकोनॉमिकली, पॉलिटिकली, डिप्लोमेटिकली, हर क्षेत्र में अंतर्राष्ट्रीय स्तर आपके साथ खड़ा है और वहां आप बोलने वाले नहीं ये एक्सेप्शन करना चाहिए कल्चर को लेके, नहीं कर सकते हैं और हम नहीं करेंगे. और आते हुए दिन में जो पाकिस्तान को लगे कि ऐसे ही चलते रहेगा, हमारी कोई लड़ाई नहीं है एक इंडिव्हिज्युअल के साथ. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला की सगळ्याच पातळीवरती आयसोलेट केलं पाहिजे. अतिशय वेळ कमी राहिला. श्रीरंग गोडबोले, तुमच्याकडे तुम्ही पुन्हा एकदा. पण आता हे सलमान बाबत बोलणार नाहीये ना. मला बोलायची गरज नाही. हा, म्हणजे त्याचं समर्थन करताय ना सायनाजी? नाही, कोणी सांगितलं तुम्हाला? अरे पण चुकीचं बोलला असं तरी बोला. सरकार की जो प्रतिक्रिया है वो बिल्कुल स्पष्ट किया है मैंने. हमारी सरकार नहीं ये गलत बोला, ये तो बोलो. जो हमें लगे कि वीजा नहीं देना चाहिए तो नहीं देंगे. हाँ बिल्कुल हम. अरे लेकिन सलमान ने गलत बोला है, गलत बोला ये तो बोलो. गलत बोला, सही बोला, मैं कोई जज थोड़ी ना हूँ उनके ऊपर. आज आप अरे आपको बोलना पड़ेगा ना देशवासियों के सामने कि गलत है कि सही. के प्रति जो संवेदनशीलता और जो भावना की आवश्यकता है आज के परिस्थिति में नहीं हो सकता है.
क्योंकि पाकिस्तान एक टेरर तो स्टेट गलत है ना? और हम इस संघर्ष, सलमान ने गलत बोला ना। हमारी जो आप चाहते हैं तो आप बोलिए उनको, उन्होंने क्या कहा, उनका बयान बोल रहे हैं गलत बोला है, लेकिन आप बोलिए ना। हम अरे कहाँ आपके बोल रहे मोदी हैं साहब के कि वो दोस्त कलाकार हैं, आतंकवादी हैं साथ या में नहीं पतंग है? उड़ाते हैं, सलीम खान उनके साथ बैठते हैं, आपके वजह से उनका कहीं ना कहीं एक हिम्मत बढ़ रही है। तो भारतीय जनता पार्टी बोले ना गलत बोल रहे हैं। उन्होंने जब कहा कि सेना ने सही काम किया है और उन्होंने जो कहा कि हम गर्व से कहते हैं कि हमारे सेना ने ये किया, लेकिन वो जो तो बोल आपने रहे हैं बिल्कुल बाईपास किया गया कि आप भारतीय लोगों का मनोबल बढ़ाने के लिए कुछ बोलो, वो बोल नहीं रहे ना साइना जी। आप भी उनकी मित्र हैं, जाके आज समझाइए, हम बढ़ा चुके आज हैं। समझाइए, एक व्यक्ति मुख्यमंत्री को भी उनके घर ले जाइए, समझाइए आज। नहीं होता है। चला चला, मुद्दा लक्षात आलेला आहे। मुख्यमंत्री जी को ले जाइए, देवेंद्र जी की मीटिंग कराइए, समझाइए आज। चला ठीक आहे, मुद्दा लक्षात आलेला आहे। मला खरं तर इथं कौतुक असं वाटतं की श्रीरंग गोडबोले, इंपाचे संचालक असतील पल्लवी जोशी आणि मनोज जोशी यांचं एकमत झालं, पण राजकीय पक्षांचं एकमत झालं नाही। ही दुःखाची खरं तर बाब आहे। शेवटचा मुद्दा, शेवटची 30 सेकंद, श्रीरंग गोडबोले। मला एक वाटतं की आपल्या कला आणखीन या सगळ्या देशप्रेम याच्यानं राजकारणाकडे कधी घसरलं आपल्याला कळलं नाही। मुद्दा तुमचा बिनतोड आहे, कधी कुठे काय बोलावं याचा पोच नसलेला मनुष्य आताच्या परिस्थितीत चुकीचं बोलतोय, त्याचा मी व्यक्तिशः निषेध करतो। इंपाने अशा प्रवृत्तीचा निषेध केलेलाच आहे, म्हणजे कलाकारांना, अशा प्रकारच्या कलाकारांचा निषेध ऑलरेडी करून झालेला आहे। सलमाननी औचित्य दाखवलेलं नाही, कधी काय बोलायचं त्याला कळत नाही, ही गोष्ट सत्य आहे। युद्ध काळामध्ये काय बोलायचं, आणखीन शांतता काळामध्ये काय बोलायचं, हा पोच त्याला नाही। त्यामुळे त्याला जाणीव करून देणं आवश्यक आहे, बाबा हे बोलायची ही वेळ नाही। नक्कीच, पण ही जाणीव आता करून कोणी द्यायला तयार नाही। हे सगळे सोयीस्कर राजकारण चालू आहे। म्हणजे जी मनसे शाहरुख आणि करण जोहरच्या घराबाहेर निदर्शनं करते, ती अचानक गांधीगिरी, सलमानचं नाव आलं की त्यांची गांधीगिरी सुरू होते आणि शायना एनसी किंवा भाजपला त्याच्याबद्दल सध्या तरी काहीच बोलायचं नाहीये, कारण अचानकपणे त्यांना असं समजलेलं की आपण या देशामध्ये जज नाही आहोत, बाकी अनेक गोष्टींचे फैसले ते रस्त्यावर येऊन करू शकतात। आणि आता कुठल्या सत्तेमध्ये नसल्यामुळं नवाब मलिक यांनी मात्र ठाम भूमिका घेतलेली आहे। कौतुक आहे, हरकत नाहीये, पण आपल्या देशामध्ये प्रत्येक गोष्टीचं राजकारण होऊ शकतं, अगदी सलमानच्या वक्तव्याचंही आणि उरीच्या हल्ल्याचंही। हेच यातून पुढे आलेलं आहे। आपण सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद। तुम्ही पाहत रहा एबीपी माझा।